इथे घरीच थांब, मी पटकन मॉमला डॉक्टरांकडे नेऊन आणतो. चला, प्लॅन सक्सेसफुल. कितीतरी वाट पाहून शेवटी क्षण. तिला म्हणायचं असतं की मी येणार आहे, पण तेव्हा वल्लरी तिच्याकडे रागाने बघते आणि तिला म्हणते की तू सुद्धा नको येऊ. तेव्हा इथे वल्लरी लावण्याचं म्हणणं ऐकते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव, अरे मला सुद्धा आवडलं असतं रे यायला, पण जर आता अंजली येत नाहीये तर मग अंजलीची काळजी घ्यायला कोणीतरी हवंय ना घरामध्ये. तिला काय हवं नको ते बघायला हवं, तेव्हा मी सुद्धा येत नाही. तेव्हा अंजली म्हणत असते, मामी अगं जा ना तू माझी काळजी घ्यायला, इथे राकेश आहेत ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच वल्लरी म्हणते, नाही नको ग, असू दे अंजली, तुला काही लागलं वगैरे तर कुणीतरी हवंय ना, म्हणून मी सुद्धा जात नाही. तेव्हा इथे आता लावण्य तिच्याकडे बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्हाला नाही जमणार आहे तर नका येऊ, पण तुम्ही दोघेही तुमची काळजी घ्या. त्यानंतर अर्णव म्हणतो की आकाश, मी आणि मामा आम्ही दोघे जण पुढे जाणार आहोत. तेव्हा तू एक काम कर, तू आता इथे ईश्वरीला घेऊन नंतर ये, चालेल ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ठीक आहे चालेल, पण असं का, म्हणजे मी का नंतर येऊ. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे काही नाही, मी आणि मामा आम्ही बाकीची इनॉग्रेशनची तयारी करण्यासाठी पुढे जातोय. मग आता ईश्वरी एकटी कशी येईल, म्हणून मी तिची जबाबदारी तुला देतोय. मागे माहिती आहे ना, अचानकपणे त्या मुली माझ्यावरती अटॅक करण्यासाठी आपल्याच पार्टीमध्ये आल्या होत्या आणि खूप मोठा अटॅक केला होता. तेव्हा मला असं वाटतंय की ह्या वेळेला मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. तेव्हा तू ईश्वरीची जबाबदारी मी तुला देतोय. तुम्ही सिंदूरला योग्य वेळेवरती आता इनॉग्रेशनच्या ठिकाणी घेऊन येणार आहेस, मग तर चालेल ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे आकाश, अर्णव पुढे जाणार आहे ना, तेव्हा ईश्वरीची जबाबदारी त्याने तुला दिली. आता तू व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडतोस हे त्याला पण माहिती आहे ना. ईश्वरी बाबतीत त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आणि त्याचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता तो जर कामानिमित्त पुढे चाललाय तर तू मागून गेलास तर ईश्वरीला बरोबर घेऊन जा, आणि तू असलास की त्याला कसलंही टेन्शन नाहीये म्हणून. बरं योग्य वेळेवरती येशील ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो बाबा मी योग्य वेळेवरतीच येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी भयंकर चिडलेली असते. ती म्हणते, काय झालं लावण्या, काय झालं, इनॉग्रेशनसाठी मला यायचं होतं ना, तर तुम्ही येऊ नका असं का मला खुणावलंस. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की मामी, अहो तुमच्याकडे एक काम आहे म्हणून तर तुम्हाला येऊ नका म्हणाले ना, कारण इथे राहून तुम्हाला खूप मोठं जबाबदारीचं काम करायचंय. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, का म्हणून, आता सगळेजण तिथे इनॉग्रेशनच्या ठिकाणी असतील, मग तू मला इथे थांबायला का सांगतेस, ते मला कळेल का. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की मामी, मी सांगते ना तुम्हाला आता काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, हे बघ तुला सुद्धा इनॉग्रेशनसाठी